त्या रात्री शिवाजी महाराज वाचले, कारण एक मावळा स्वतःहून मरायला तयार झाला होता, ज्याने मृत्यूला बघून पळ काढला नाही, तर हसत हसत साक्षात मृत्यूच्या जबड्यात उडी मारली. का? साक्षात छत्रपती शिवाजी महाराजांना जगवण्यासाठी. पन्हाळगडाचा वेढा पडला होता. योजना ठरली. पालख्या निघाल्या गुप्त वाटेने विशाळगडाकडे. योजनेनुसार सर्व काही घडत होते, पण सिद्धी जोहरच्या गस्तीवरील सैनिकांना पालखीची चाहूल लागली. मग महाराजांना योजनेचा पहिला डाव खेळावा लागला. महाराजांच्या समोर उभा होता त्यांचाच आरसा, शिवा काशीद, तीच राजसमुद्रा आणि तोच जिरेटोप. शिवा, ही साधी लढाई नाहीये. मृत्यू अगदी समोर वाढून ठेवलाय. हे सगळं माहीत असूनही तू हे धाडस करतोयस. राजे, मरण तर सर्वांनाच येणार, पण शिवाजी महाराज म्हणून मरणं यासारखं भाग्य कोणतं? शिवा, त्यांना फक्त हुलकावणी द्यायची आणि निष्ठून विशाळगडावर यायचं. हा शिवबा वाट पाहिल तुझी. तुम्ही पुढे निघा राजे. या गनिमांना मी असा गुंगवतो की सिद्धीलाही उमजेल एक मावळा काय करू शकतो. हे ऐकून महाराजांनी जड अंतःकरणाने शिवाला घट्ट मिठी मारली. शिवा, तुझे हे उपकार स्वराज्य कधीच विसरणार नाही. थोड्याच वेळात 2 पालख्या 2 दिशांना निघाल्या. महाराजांनी विशाळगडाची अवघड वाट धरली, तर शिवाने मुद्दाम राजदिंडीचा धोक्याचा मार्ग निवडला. गनिमांना चाहूल लागली आणि सिद्धी मसूद वाऱ्यासारखा सुटला. चिखलातून पालखी वेगानं पळत होती. शिवा काशीद अंधाराचा फायदा घेऊन नुसतीच हुलकावणी देऊन तिथून सहज निसटू शकला असता, पण अचानक त्याच्या मनात एक भयानक विचार चमकला. जर मी निसटलो तर सकाळी शत्रूला आपली चूक कळेल आणि ते पुन्हा खऱ्या महाराजांच्या मागे लागतील. आणि इथेच या वाघाने एक अंगावर काटा आणणारा निर्णय घेतला. महाराजांचा पाठलाग कायमचा थांबवायचा असेल तर आज शत्रूच्या हाती त्यांचा शिवाजी लागलाच पाहिजे. असा विचार करून शिवाने स्वतःहून पालखी थांबवली. काही क्षणातच हजारो तलवारींनी त्याला चारही बाजूंनी घेरलं. मसूदने क्रूरपणे पालखीचा पडदा उघडला. आत बसला होता शिवा काशीद. डोळ्यात कसलीही भीती नाही होती, ती फक्त एक निर्भय शांतता. तिकडे शत्रूच्या छावणीत जल्लोष सुरू झाला. शिवाजी सापडला! पण त्या मूर्खांना कुठं माहीत होतं, या खोट्या विजयाच्या आनंदात ते जो अमूल्य वेळ वाया घालवत होते, नेमका त्याच वेळेत खऱ्या महाराजांची पालखी सुरक्षित विशाळगडावर पोचत होती. मित्रांनो, शिवा काशीदने मृत्यूला कवटाळून आपल्या राजासाठी चक्क वेळ विकत घेतला. जय शिवराय.